गुढीपाडव्यापासून श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। चैत्र यात्रेच्या सासनकाठ्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व मानाच्या सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्या त्या गावात उभ्या होतात। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा 23 एप्रिल हा मुख्य दिवस आहे। आज सकाळी 11 वाजता ज्योतिबा मंदिरात उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकच्या लवाजम्यासह वाजत गाजत करवीर तालुक्यातील निगवे दुम्हाला इथल्या हिम्मत बहादूर चव्हाण यांच्या 4 क्रमांकाच्या सासनकाठीचं प्रथम आगमन झालं। यावेळी पुजाऱ्यांच्या हस्ते सासनकाठीचं विधिवत पूजन झालं। सासनकाठीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर आरती करण्यात आली। मंदिर परिसरातील सदरेवर ही मानाची सासनकाठी उभी करण्यात आली। यावेळी रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, आर्यवीर चव्हाण, महेंद्रसिंह चव्हाण, सुजय परदेशी, ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम उपस्थित होते। ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील पगडी बैठी महापूजा बांधली होती। गुढीपाडव्यानिमित्त साखरमाळ ज्योतिबा देवाला अर्पण करण्यात आली। यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते नवीन पंचांगाचं पूजन झालं। या प्रसंगी समस्त 10 गावकर, ग्रामस्थ, पुजारी आणि भाविक उपस्थित होते। मंदिरात 12 वाजता तोफेची सलामी देऊन नवीन वर्षाचं पंचांग वाचन केरबा उपाध्ये यांनी केलं।